एवढी सांगते आपण पिशवी भरलेली आहे इथे. तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठे चाललोय? आम्ही फिरायला चाललोय म्हणून ही सगळी गोंगाट चालू आहे. आई इकडे काय करायला लागलाय, पप्पा तिकडे काहीतरी शोधतायत आणि पवी आपले प्रणिताची चप्पल घेऊन चल परी घाल चल चप्पल निघू चल. फक्त प्रणिताच रेडी झालेली आहे. पवी आणि माझ्याकडे सनग्लासेस नाहीत. विचार करा प्रणिताने मला हे गिफ्ट दिलेले. असं कोण देतं का सांगा मला. अरे बर्फ गिर रही है, बर्फ पड़ने वाली. फायनली सामान सगळं भरलं. घाई घाईत निघते. 5 वाजायला आले. 3चा टाइम होता, 5 वाजले. घाई घाईत असं असतं. अचानक मध्ये भयानक मध्ये आमचा प्लॅन झालाय. ए बाय डुंगन बाजूला काढ जरा. ही बाय. आता आम्ही चाललोय कुठे? आम्ही चाललोय वडोदराला. वडोदरा म्हणजे मामाकडे, पप्पू मामाकडे. तुम्हाला दाखवतोच कोण पप्पू मामा. आणि त्याच्यानंतर आपण मेन करणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. गेल्या वेळेस आपण गेलेलो, पण यावेळेस आपण सगळं करणार. आणि फॅमिली व्लॉग म्हटल्यावर ते हे चालूच असणार आहे आपलं मध्ये मध्ये. माझ्या बाबूला झोप आलाय ना. पण झोप 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 पप्पा झोप. पप्पा अशीच गाडी चालवणार. तू चालवते गाडी. लायसन्स किती रे? लायसन्स किती रे तुम्हाला? हा पहिला ब्रेक आपला. आपण वलसाड ऑलमोस्ट क्रॉस केलाय. 143 किलोमीटर झालोय. पवी पण आताच उठलोय. आपली चहा ब्रेक घेऊया. बाकी जर्नी तर कंटेनर्स एवढे नाही या रोडवर बाबा. अहमदाबाद रोडवर तर तुम्हाला माहितीच आहे. आपली गाडी अशी अशी अशी. प्रणिता एक गंमत दाखवू का इकडे? इकडे अरे ये ना पुढे तर ये. नुसतं घाबरते. बघ इकडे बदक उभा आहे बघ. गरम थांब परत. चीअर्स. बरी तू पिते? आपण आपल्याच हॉटेलमध्ये थांबलोय. म्हणजे रोहित नाही, पुरोहित धाबा. अजून 2.5 तास जायचं आम्हाला. बरी काय करते काय माहित. किस्तीत बसायचं चुपचाप. हाय कर सगळ्यांना. हाल लवकर फ्लाइंग किस. ओ माय गॉड फ्लाइंग. चला निघूया आता. आता डायरेक्ट जेवायला थांबायचं. दे माझ्याकडे. नाही तर भरूच. आता आपलं सेकंड स्टॉप म्हणजे जमवा वाटे. तर हे आहे अहमदाबादी चिकन. तिकडेच आपण लास्ट टाइम गेल्या वर्षी थांबलेलो. बरोबर तिकडेच आलो आपण. घे ना. चलो पवी. बघा बघा काय ताव मारलाय. आई डाएट कधी बसणार? गेल्यावर आता. तुझा डाएट कधी बसतो प्रणिता? मी तर करणार होते, तुम्ही नेलं. सुना क्या? ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. नहीं भाई साहब मेरी गलती है. बरी कसा आवाज येतो? कसा आवाज येतो? कसा? ट्रॅफिक बघताय. जबरदस्त ट्रॅफिक आहे. म्हणजे 15 मिनिटं ट्रॅफिक आहे इकडून. विचार केला मग हॉटेलच बघू. आणि लगेच लकीली आम्हाला एक हॉटेल भेटलं. आपण तिकडे स्टे करतोय. इकडे आपल्याला रूम पडलाय 1,500ला. विच इज प्रिटी डिसेंट. हायवेच्या बाजूला एवढंच रेट असं. मोस्टली असेल तर 2,000. सॉरी हा. तर आमचा विचार होता भरूचपर्यंत जाण्याचा. बट ट्रॅफिक बघून तर आम्ही विचार केला नको बाबा. आणि तरी पण कंटाळली. सो लेट्स वेट हिअर. आणि सकाळी आपण ट्रॅव्हल करूया डायरेक्ट पावागड किंवा मामाकडे. एंटर केल्या गेल्या असं काहीतरी रूम आहे मस्तपैकी. किंग साईज बेड आहे. वॉशरूम आहे. इवन ठीक आहे. काम चल जाएगा एक रात के लिए. कपाट दिलंय. टीव्ही दिलाय. जे चालू नाही होत आहे. लकीली वायफाय आहे ते आपण यूज करू शकतो. ओ काय झालं? थँक्यू.
आता तू बोल थँक्यू. अरे आले 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 जाता पहिले. नेक्स्ट डे. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम सुरत. वाजल्यात 11:15. आई पप्पांची परीची पण तयारी झाल्या. चाललो आम्ही नाश्ता करायला. इथंच झालं. पण आता आपण इकडून मामाकडे नाही, डायरेक्ट पावागडला जाऊया. पावागडचे दर्शन घेऊया म्हणजे कालिका मातेचे, आणि मग मामाकडे संध्याकाळी बसतील. आज मामीचा वाढदिवस पण आहे तसा. शुभ मुहूर्त. आणि प्रोहिता आणि मी काइंड ऑफ मॅचिंग करतोय. मी येल्लो आहे, तू नाही आहे. आज ये अपना नाश्ता, पोहा, समोसा, सॉस आणि आम्ही. हां, ते परी उठलंय. मी परी उठलंय म्हणून पर्यंत गाडी चालवते. मला आराम थोडाफार. पप्पा पण चालवणार होते. येताना पप्पाला देऊ, मग घरी जाताना आईला देऊ. बड़ा हरामी हो बेटा. आता इकडून काय अर्धा तासच आहे पावागड. चला मग निघूया. तुला गणपती बाप्पा. तर सॅटर्डे असल्यामुळे खूप रश होती. मग पार्किंगमध्ये आम्हाला एक माणूस भेटला. तो बोलला तुम्हाला VIP दर्शन करून देतो. मग त्यानेच आपल्या उडण खटोळमध्ये हे तिकीट्स काढले आणि सेपरेट लाईनी आपल्याला रोपवेमध्ये बसवलं. आने में भी सर आने में भी डायरेक्ट लेके आऊंगा. उतरने के बाद ये लोग जाते हैं वापस दिखता है 160 सीढ़ी पूरे घूमकर बाहर जाने का. हमको डायरेक्ट ही निकल लेने का. यहाँ से उतरे जहाँ से आए ना वहाँ से चार धाम का बोला नहीं. यहाँ का मंदिर है ना, ये देखो खाली देखो पीछे देखो, पीछे देखो हॉल, देखो हॉल वो. अच्छा. अरे हा. आणि जोडीला परी असल्यामुळे तर आम्ही मग विचारच केला जाऊ दे VIP दर्शनच घेऊया. जुन्या पायऱ्या एकदम. लास्ट टाइम गेल्या वर्षी आपण गिरनारचा उडण खटोला बघितलेला ना. आता आपण चाललोय पावागड, सेकंड उडण खटोला. मम्मी को दिखा दो ना. कहाँ पे सीन असा आहे, रोपवेवरनं वरती आल्यानंतर पण आपल्याला 200 पायऱ्या चढायला लागतात. तर आई पप्पा तर नाही आले, तर मी आणि प्रणिता परी चाललोय. लेट्स सी. आपल्या जोडीला येतोय. तो बोलला की अर्धा तास लागेल. वरती जसं आपण रोपवेने उतरतो तर तिकडे एकच ATM व्हिडिओ निकाल रहा चलेगा ना. हा आपल्याला गुगल पे वगैरे करून देतो आणि प्रत्येक 100 रुपये मागे 90 रुपये आपल्याला देतो. की वरती कुठेच गुगल पे यूज होत नाही. आणि असं करत त्याचा टर्नओव्हर लाखांमध्ये गेला आणि त्यामुळे मग त्यांनी ATM सेटअप केलं इकडे. असली बिझनेसमॅन तुम्ही. हा बिझनेसमॅन भाई. समोरच आपल्याला मंदिर दिसते. ही एंट्री आहे. हे जे बघतात ना नारळ ठेवलं, ही जुनी शिडी होती अशी वरती जायला. आणि हे आता लॉकडाऊन मध्ये बनवलंय असं हे म्हणतात. मजबूत हवा सुटलाय. आता हे समोरच मंदिर. ते ही पीर दर्गा जी तुम्ही बघताय ही पहिले मंदिराच्या शिखरावर होती. ही मोदींच्या काळात ती त्यांना सेपरेट एक जागा देण्यात आली.
पुराना मंदिर था उसके ऊपर बनाया। पुराना छोटा था क्या? हाँ, छोटा था उसके ऊपर। मोदीने पुरा बनाया. कसं वाटलं वरपर्यंत येईपर्यंत? परीला तर मीच घेतलेलं, हालत झाली माझी नंतर. हे बघ भिजलोय सगळं मी. थोडासा घेतलाय तू. हळूहळू येते डोकरी म्हणून बोलतो सूर्यनमस्कार करत जा. મને પણ ગુજરાતી ખબર છે, થોડું થોડું બોલું શકે. તમે જમે છે? થેન્ક યુ. નામ? पर्वत. पर्वत. अरे नाम सारच છે. झालं आमचं ते बघा ते मंदिर. आता आम्ही निघतोय खालती. हा झालं, व्यवस्थित झालं. पण आम्ही 1 तासात आज आपलं फुल VIP ट्रीटमेंट आहे. हो कुठून कुठून घेऊन जातोय. तर देवीचे दर्शन करून थोडं भूक लागली म्हणून आम्ही एका सर्वोत्तम हॉटेलमध्ये थांबलो आणि तिकडून आपण वडोदरासाठी निघालो मामाकडे. बाकी पुढची स्टोरी पुढच्या ब्लॉग मध्ये. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.